नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आम्ही गेल्या महिन्यातच देव आणले म्हणल्यावर जागराला कार्यक्रम करायला लागतो गेला. आम्ही कार्यक्रम बरोबर गुढीपाडव्याच्या नंतरच करूया की म्हणाला. मग आज ते दिवस आला तर काय संध्याकाळीच होता. कारण लिंब नेसवाय सकाळी लागते म्हणून बाळका आमची सकाळी लवकर चालते देवासने घेऊन. मग आल्या देवीचे दर्शन पहिल्यांदा घेतले की आम्ही सगळ्या घरातल्या. आमच्या कोल्हापुरात कसं असते माहिती आहे, देवी पहिल्यांदा आलेल्या आरतीनं ओवाळलं जातं, हळदी कुंकू लावलं जातं, हाताचा मक्का इकडे तिकडे टाकला जातो. देवीच्या पाया पडल्यानंतर देवीला आत आणलं जातं घरामध्ये. पहिल्यांदा लिंबाचं झाड आणले, कारण लिंब नेसवा लागत ना मला. लिंब नेसवणे ही पारंपरिक प्रथा आहे. ही महाराष्ट्रात आपल्या ग्रामीण भागात खेड्यात सगळ्या असते. त्यामुळे जागर गोंधळ देवीच्या उत्साहालाच केला जातो. विशेषतः मातंग समाजात ही प्रथा प्रचलित आहे. तर मित्रांनो, लिंब नेसवणे म्हणजे काय? लिंब नेसवणे म्हणजे काय? लिंबाच्या झाडाचा पाला आणि ढाळा वस्त्र म्हणून नेसवलं जातं, अर्ज केली जाते. लिंब एखाद्या शक्तीचं प्रतीकच असते. विशेषतः देवीच्या जागरणात लिंबाचा वापर जास्त करतात. नमस्कार. कसं काय सुट्टी काढून आला तुम्ही? नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण आमच्या घरामध्ये जागरणचा कार्यक्रम करावे. अगोदर जागरणच्या अगोदर लिंब नेसवाचा कार्यक्रम असतो आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये बाळाचा या पुढल्या घरातच काम असते. लिंब नेसवायचं म्हणजे काय असते नेमकं? लिंब नेसवायचं काय काय करतात? काय वट्टी भरायची देवाची, परड्या भरायच्या आणि निवद भरायचं, दारात फिरवायचा, अभिषेक घालायचं देवाला. मग दुसरं काय नाही, दारात फिरवायचा लिंब. म्हणजे संध्याकाळचा असते ते. संध्याकाळचा कार्यक्रम 9ला चालू केला की 12-1 वाजेपर्यंत चालू शकतात. तिथनं पुढे कथा बिथा असते, गाणी असतात. कथा सगळे रेणुराजी असते, पद्मावतीची असते, दुबळ्या कोंडूची असते. प्रसिद्ध कथा कोणती आहे? जास्त प्रसिद्ध लोक कोणते आहेत? रेणुराजाची जास्त म्हणजे की. मग संध्याकाळी किती जण तुम्ही असता? आम्ही 5-6 जण असते, 6 जण असते. ढोलची पिटी सगळं सिस्टीम बिस्टीम सगळं आमचं असते. तुमचा कार्यक्रम कुठं कुठं गेलाय? माप दिल्लीला सगळा गेलाय, पुण्यापर्यंत जाते. आता हा तुमचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात देवीच्या रूपाचं प्रतीकच मानलं जातं. त्यावर वस्त्र नेसवून त्याला सजवतात. लिंबाला नेसवणे म्हणजे त्याचा सन्मान करणे, त्याला देवीची दर्जा देणे. जागराच्या वेळी देवीचे आवाहन केले जाते आणि त्या लिंबाला मानवून त्याची पूजा केली जाते. मातंग समाज हा पारंपरिक गोंधळ किंवा जागर करणारा समाज आहे. देवीचे भक्त असलेले त्यांच्याकडून ही परंपरा पार पडते. आता आम्ही सुतळीत लिंबा बांधतोय आणि तो देणार नेसवायचा, त्याला घागरा बांधायचा आणि मग दारात घेऊन जायचा हातात देऊन. मग बोलायचं नाही का लिंब नेसणाऱ्या आणि फिरवायचं दारात. मातंग समाजाचा जास्त मान आहे. आमच्या वहिनी, तुमच्या वहिनी आहे. तुमचं नाव काय? वंदना चांदणे. लिंब नेसवायचा कार्यक्रम त्यासाठी आले आहेत आमच्या घरी. आणि लिंब नेसल्यानंतर कसं असते, परत नारळ आणि परत तांब्या बिंब्या काय काय घ्यायला लागते. दारात काय आंबिलीचा मोगा न्यायचा, नारळ ठेवलेला, त्याच्या भोवती फिरायचं. 5 प्रदक्षिणा काढायचं. देवाची माणसं जोगती 2 असतात ती आणि मी मांगेल फिरायचं. 7 माणसं फिरतात भोवतन. त्याच्यानंतर मग झालं, आरती झाली की झालं.
हाती घेऊन पंचे आरती हाती घेऊन पंचे आरती पंका तुला लावते रेणुका ओवाळूया आरती अरे पंका तुला लावते रेणुका ओवाळूया आरती गौऱ्या बदा देऊळ मोठी गौऱ्या बदा देऊळ मोठी देवार तुला घालते रेणुका ओवाळूया आरती अनवार तुला घालते रेणुका ओवाळूया आरती भोळा भगत आरतीला मोर भोळा भगत आरतीला मोर कापूर तुला लावते रेणुका ओवाळूया आरती अरे कापूर तुला लावते रेणुका ओवाळूया आरती मांगळेश्वर मांगळे अक्षया गोवा मातंगी गोवा प्रसाद गोवा सत्यभाई उदय उदय डोंगरच्या उदय परशुराम झालं बाबा वाडी अशा पद्धतीने आमच्या घरात लिंब नेसवण्याचा कार्यक्रम झाला. आरती झाल्यानंतर पासाने ना जेवणासाठी बसविले. नंतर त्यांचे पाय पुजून नारळाने पीस दिला आणि कार्यक्रम सांगता. मित्रांनो, कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा काय, आणि चॅनल जर नवीन असला तर सबस्क्राईब नक्की करा. याच्यानंतर जागराचा कार्यक्रम संध्याकाळी हा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात कसा कार्यक्रम असतो ते नक्की बघा. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कसा झाला कार्यक्रम.